ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। शैक्षणिक संकुल मवेशी तालुका अकोले येथे 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे होत्या। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की प्रत्येकाच्या शारीरिक व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत। योग्य मार्गदर्शन आणि सरावाच्या जोरावर आश्रमशाळांमधून नामवंत खेळाडू घडू शकतात। खेळांना वर्षभर प्रोत्साहन देऊन दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा। कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे। कार्यक्रमाचे उद्घाटन ध्वजारोहण आणि क्रीडा ज्योत प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये मवेशीचे सरपंच श्री यमाजी भांगरे, श्रीमती पुष्पा लहामटे, अनिल भांगरे, रामदास भांगरे, संपत पोरे आणि परशुराम जाधव उपस्थित होते। श्रीमती पुष्पा लहामटे यांनी आमदार किरण लहामटे यांच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। स्पर्धेचे स्वरूप। या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल सारख्या सांघिक खेळासह लांब उडी, उंच उडी, धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक यासारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। वयाच्या 14, 17 आणि 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी विविध गटामध्ये स्पर्धा होत असून राजूर प्रकल्पातील 38 शासकीय व निमशासकीय शाळांमधील 1040 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे। प्रमुख उपस्थिती आणि कार्यक्षमता। कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मनोज कुमार पैठणकर, दीपक कालेकर, सुनील मोरे, संजय सोनवणे, अंबादास बागुल, श्री धादवड, श्री जगताप, मेजर बांबळे, आदिनाथ सुतार, पंडित कदम, ज्योती निर्भवणे, भाऊसाहेब खरसे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे शिक्षक वृंद आणि शिक्षिका यासोबत आपले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे आपण सर्वजण खेळासाठी आज इथे हजर झालेलो आहोत। आता सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडे 1040 विद्यार्थी या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी माध्यमातून आपण जे विद्यार्थी निवडले आहेत ते खरोखरच खेळण्यासाठी अगदी दुपारपासून उत्सुक आहेत। प्रत्येकाच्या मनामध्ये अशी इच्छा व्यक्त होताना दिसत आहे की कधी एकदा आपला हा कार्यक्रम संपेल आणि कधी एकदा आम्ही ग्राउंडवर लगेच जाऊ आणि खेळायला चालू करू, असं आता त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा मला दिसलं आहे काही मुलांच्या बोलताना सुद्धा। खरोखरच आम्ही अतिशय कमी कालावधीमध्ये हा आपला कार्यक्रम संपवून निश्चितच आपल्याला खेळासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहोत। मला आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एवढंच सांगायचं आहे की आपले शासकीय विद्यार्थी जो काही खेळ खेळतात तो अतिशय मनातून खेळतात। फक्त आपण एक वर्षभर यांना संधी देण्याचा प्रयत्न करूया। प्रत्येक शाळेमध्ये आपल्या जो कोणता संघ चांगला खेळत असेल, जसं की एखाद्या शाळेमध्ये क्रिकेटचा संघ चांगला असेल, एखाद्या शाळेमध्ये खो खोचा संघ चांगला असेल, तसेच एखाद्या शाळेमध्ये कबड्डीचा संघ चांगला असेल, तर त्या मुलांना फक्त राज्यस्तरापुरती किंवा आपल्या प्रकल्पस्तरापुरती खेळाची मर्यादा न लावता वर्षभर त्या मुलांना हा विचार आपण या स्पर्धा झाल्यानंतर करा आणि त्या मुलांना त्या दिशेने आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करा। निश्चित आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्याला कुठलीही गरज लागू द्या, राज्यस्तरापर्यंत जाण्याची इच्छा असेल, तालुका स्तरावर जाण्याची इच्छा असेल, जिल्हा स्तरावर जाण्याची इच्छा असेल, तर ती संधी आपण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करा। आणि आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आपण जो कोणता खेळ खेळूयात तो कुणाशीही वादविवाद न करता अतिशय नम्रपणे आणि अतिशय व्यवस्थितपणे खेळण्याचा प्रयत्न करावा। आपले जे कोणी संघ व्यवस्थापक असतील त्यांनीसुद्धा या सूचनेकडे लक्ष द्यावं की आपला खेळ खेळताना सांघिक खेळ असो किंवा वैयक्तिक खेळ असो, माझ्या केंद्राचं प्रतिनिधित्व न करता किंवा आपलंच केंद्र कसा पुढे जाईल, आपणच आपली शाळा कशी पुढे जाईल ह्या गोष्टीचा विचार न करता आपला प्रकल्प किंवा एखादा चांगला विद्यार्थी कसा पुढे जाईल हा विचार करा आणि त्यातून आपल्या मुलांचं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करावा। आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीने पुढील 3 दिवस आपल्या क्रीडा स्पर्धेचे सर्व खेळ अतिशय चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपले हे खेळ अतिशय शांतपणे शिस्तीत प्रेरणेने खेळले जातील याच मी शुभेच्छा या निमित्ताने देते। आणि माझे शब्द ते सुद्धा तुम्ही कॉस्ट्यूम असेल ते सुद्धा तुम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा आणि कोणत्याही मुलांना जास्तीत जास्त कसं खेळाची संधी प्राप्त करून देता येईल या बाबीचा आपण सर्वार्थाने प्रयत्न करायचा आहे। आपण फक्त काय करतो आतापर्यंत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आलेत, आपण 8 दिवस प्रयत्न करतो, 8 दिवसच तेवढेच आपण मुलांना खेळवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा ठीक आहे आपण विभागीय स्तरापर्यंत निवडलं गेलं नाही किंवा आपण यशस्वी झालो नाही, मग आपण त्यानंतर काय करतो मुलांकडे खेळण्याकडे अजिबात लक्ष नसतं। मग चला रे आपण काय करतो वर्गात बसा,
वर्गात बसल्यानंतर काय होतं, त्या मुलांची प्रॅक्टिस होत नाही. भविष्यामध्ये तो मुलगा आपला कसा पुढे जाणार किंवा कसं निवडलं जाणार. आणि इतर खेळाडू काय होतं, राज्यस्तरापर्यंत जे काही पोचतात ना, ते विद्यार्थी वर्षभर 2 वर्ष खेळाचा प्रकार करतात, म्हणजे खेळाचा सराव केला जातो त्यांच्याकडनं. मग निश्चितच आपले मुलं जर कमीत कमी 6 महिने जरी खेळवले आपण, तरी राज्यस्तराची गवसणी घालू शकते. ही मी आजही या व्यासपीठावर उभं राहून मी ग्वाही देते आपल्या मुलांच्या माध्यमातूनच. हा एक प्रयोग आपण एका जरी शाळेतून केला तरी निश्चित तुम्हाला म्हणजे हे यश गाठणं नक्कीच शक्य होईल. आणि हा प्रयोग मी निश्चित माझ्या स्वतःवर सुद्धा करून पाहिलेला आहे. सौ पुष्पाताई लामटे या लवकरच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तसेच या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी सन्माननीय देवकन्या बोकडे मॅडम, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, हिवाळी क्रीडा स्पर्धा खरं तर आज आपण प्रत्येक शाळेतून निवडक विद्यार्थी ज्यांनी सहभाग घेतला आहे असे सर्व निवडक विद्यार्थी आज या शालेय संकुल मवेशीमध्ये आपण सर्वजण खेळण्यासाठी आलेले आहात. आपल्या सर्वांकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की आपण ज्यावेळेस खेळ खेळतो त्यावेळेस त्या खेळाला किंवा त्या शाळेला कुठलंही गालबोट लागणार नाही, त्यासाठी आपण अगदी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.